महाराष्ट्र आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समर्थकांनी जोर धरल्याचं दिसतं आहे। हिंगोलीमध्ये मराठ्यांच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषदेच्या मैदानावर या मूक मोर्चाला सुरुवात झाली असून लाखोंच्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी झाला आहे। कोपर्डीतल्या आरोपींना फाशी द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यातल्या दुरुपयोग रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारा या मागण्या आहेत या लोकांच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आलाय। शिवाय आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। राज्यातील अनेक भागात सध्या मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यापूर्वी देखील परभणी आणि बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। माधव, खरं तर कालच मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत सह्याद्री वाहिनीवरच्या सांगितले आणि मराठा आरक्षण आणि इतर जे ह्या मागण्या आहेत त्याच्याविषयी स्पष्टपणे त्यांनी काही वक्तव्य केली आहेत, काही ठोस विधानं त्या संदर्भात त्यांनी केलेली आहेत आणि त्यानंतर आज आपण बघतो आहोत तरीही मोठ्या संख्येने मराठा समाज या मूक मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतो आहे। रोजिता, नक्कीच मराठवाड्यातला हा 5वा मराठा क्रांती मोर्चा आहे। हिंगोलीमध्ये साधारणतः छोटा जिल्हा असल्यानं साधारणतः 1,00,000-1.5 लाख लोक येतील अशी एक अपेक्षा होती, आशा होती। मात्र या मराठा क्रांती मोर्चाला हिंगोलीमध्ये सुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद आहे। या मोर्चामध्ये साधारणतः जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये हा मोर्चा सुरू झाल्यानंतर या मोर्चामध्ये साधारणतः 2 लाखापेक्षा जास्त मराठा समाजातील तरुण तरुणी सगळी माणसं या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। ज्या मागण्या मराठा मोर्चाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणजे जिथं पहिला मोर्चा निघाला होता औरंगाबादमध्ये त्यावेळेस ज्या मागण्या होत्या त्याच मागण्या पुढे उस्मानाबाद, बीड, परभणी आणि आता हिंगोलीमध्ये देण्यात आलेल्या आहे। या सगळ्या मोर्चाचं आजही जे नेतृत्व आहे ते समाजातील तरुण मुली आणि महिला आणि त्याचबरोबर तरुण मुलं करतायत। ज्याही ठिकाणी कुठलाही नेता या मोर्चामध्ये नेतृत्वासाठी समोर आलेला नाही। त्यामुळे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी जे मोर्चे आतापर्यंत निघालेले आहेत तशाच पद्धतीनं मोर्चा हा हिंगोलीमध्ये आधी दिसतोय। आता हिंगोलीच्या जिल्हा परिषद मैदानावर हा मोर्चाची सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे आणि मग ज्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल निवेदन केलं होतं, स्पष्टीकरण दिलं होतं, मात्र त्यापेक्षाही आतापर्यंत मराठा समाजाच्या संदर्भात कृतीमध्ये काहीच नाही अशी एक भावना मराठा समाजामध्ये आहे आणि आजच्या मोर्चामध्ये ती दिसून येते आहे। जरी सर्व वेगवेगळे मराठा जातीतले नेते मुख्यमंत्र्यांशी भेटले असले तरी मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता अद्यापर्यंत झालेली नाही। किंबहुना गेल्या 15 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती, याही काळामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात होतं आणि आता कुठेतरी केवळ फक्त चर्चा करायची आणि मोर्चाचं अभिनंदन करायचं, मोर्चाचं स्वागत करायचं आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर मात्र आपलं कुठलाही निर्धार किंवा उत्तर द्यायचं नाही असं एक प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला वाटत असल्यामुळं आजही या मोर्चामध्ये तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यासाठी इतका मोठा समुदाय हिंगोलीमध्ये आज या मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चा मराठा सकल मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। नक्कीच माधव, धन्यवाद या माहितीसाठी। लाखोंच्या वर मराठा समाजातले लोक इथे जमले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत। मराठा समाजासाठीच्या आरक्षणाची मागणी तर आहेच आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा एक सगळ्यात मोठा आरोप मराठा समाजाने या मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यासाठीच हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे।